संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंग्याला सळो की पळो करून सोडणारे संताजी आणि धनाजी 11 मार्च 1689 वडू तुळापूर येथे औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले. औरंग्याने विचार केला की शिवा गेला, आता संभा पण गेला, आता मराठी साम्राज्याला सांभाळणारे कुणी नाही. आता आपण या मराठी साम्राज्याला लवकरच आपल्या मुठीत वळवू शकतो. पण तो औरंगजेब चुकीचा होता. त्याला माहीत नव्हते की ही मराठी माती शौर्याची माती आहे. यातील मराठा हा मान टाकणारा नाही. औरंगजेब समजत होता की आता मराठे हरले, आता साम्राज्य आपल्या हाती आले. पण तो हे विसरला की या मराठी मातीत वाढलेले हे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले मावळे आहेत. त्यांच्या अंगातील रक्त हे सळसळत आहे. शौर्याची गाथा त्यांना त्यांच्या बाळकडूतूनच पाजली गेली आहे. ज्या औरंग्याने मराठ्याची सत्ता लयाला नेण्याची इच्छा बाळगली, त्याच औरंग्याला या मराठा मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीतच गाळला. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे असे वाघासारखे काळीज घेऊन सर्वच जन्माला येत नसतात, हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिले. मराठी मातीत पाय टाकून मराठ्यांचा नायनाट करू पाहणारा त्या औरंग्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या 2 शूर सरदार मावळे आघाडीवरती होते, आणि ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. 17 वर्ष त्याने त्या औरंग्याला या मराठी मातीमध्ये झुंजवले. लाखोचे सैन्य असताना त्यांच्या छावणीत घुसून त्याच्या सोन्याचं कळस कापून आणणारे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, शेख निजाम, जुल्फिकार खान, रुस्तम खान यासारख्या माता गद्दारांना रणमैदानात आपल्या तलवारीने पाणी पाजणारे थोर मराठे मावळे संताजी आणि धनाजी जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती संकट उभं राहिले, तेव्हा ढालीसारखे समोर उभे राहणारे हे शूर मावळे. असे म्हटले जाते की त्या मोगली सैन्याच्या घोड्यांना जरी पाणी पिताना संताजी आणि धनाजीचा चेहरा पाण्यात दिसला, तरी ते घोडे देखील घाबरायचे, असा त्यांचा दरारा होता. मराठी माणसाला ज्यांचा इतिहास माहिती पाहिजे, ज्यांची शौर्यगाथा माहिती हवी असे, मराठा मावळ्यामधील शूर मावळे संताजी आणि धनाजी जेव्हा शंभूराजांची हत्या केली, त्याच्यानंतर संताजी आणि धनाजीसारख्या अनेक शूरवीर मावळ्यांनी औरंग्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या छावण्यांमध्ये जाऊन त्याला सळो की पळो करून सोडले. 5 लाखाच्या सैन्यात घुसून औरंगजेबाला घाम फुटवणारे हे शूरवीर मावळे. औरंग्याची छावणी जेव्हा वडू तुळापूरला होती, त्या छावणीतच औरंग्याने शंभू महाराजांना ठार मारले. त्या औरंग्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी त्या छावणीला उद्ध्वस्त करण्याचा बेत तयार केला. औरंग्याची छावणी ही वडूपासून तुळापूर कोरेगाव पर्यंत पसरली होती. त्याच्या मदतीला 5 लाखांची फौज होती. त्याच्या त्या फौजेमध्ये आपल्याकडील अनेक मराठा नामांकित सरदार देखील त्याला जाऊन मिळालेले होते. 2-3 मैलापर्यंत पसरलेल्या त्या छावणीत नासधूस करणे एक मोठे धाडस होते. आता ती छावणी म्हणजे महाधूर्त सत्तेसाठी आपल्या भावांना आणि वडिलांनाही मारणाऱ्या औरंग्याची, आपल्या शंभूराजांना छलकपटाने पकडल्याचा आणि त्यांना अमानुषपणे त्रास देऊन मारल्याचा रोष सर्व मराठी मावळ्यांच्या मनात होता. ज्याने आपल्या राजाशी दगाफटका केला, त्याला देखील ह्याच जागी त्याची शिक्षा द्यायची, त्याच्या छावणीत घुसून त्याची नासधूस करायची, हे मराठ्यांनी मनाशी ठाणले होते. शंभूराजांना मारले म्हणजे मराठी साम्राज्य संपले असे समजणाऱ्या त्या औरंग्याला मराठी रक्त म्हणजे काय हे दाखवून द्यायचे, असे संताजी, धनाजी आणि असंख्य शूर मावळ्यांना असे वाटत होते. संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे हे देखील शंभूराजांसाठी संगमेश्वरमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून लढले होते, आणि शेवटी राजांसाठी त्यांनी आपले प्राण अर्पित केले. आपल्या शंभूराजाला आपण वाचवू शकलो नाही, ही खंत संताजी आणि धनाजी यांच्या मनामध्ये होती. आता नेमके काय करायचे हे ठरले. फलटण आणि भितंडी येथे शहाबुद्दीन खान याच्या फलटणीवरती हल्ला करायचा
तो धनाजी जाधव यांनी आणि तिकडे औरंग्याच्या छावणीत घुसणार संताजी घोरपडे, इकडे शाहाबुद्दीन खानचा फडशा पाडून धनाजी जाधव संताजी सोबत औरंग्याच्या छावणीत येऊन त्याला ठार करणार असा धाडसी बेत तयार होता. ठरल्याप्रमाणे धनाजी जाधव यांनी शाहाबुद्दीन खानच्या फौजेवरती हल्ला चढवला तर मालोजी आणि बहिर्जी घोरपडे निघाले. विठोजी चव्हाण आणि 2000 मावळे, फक्त हे 2000 मावळे औरंग्याची गुर्मी उतरवायला सज्ज होते. संताजी, मालोजी, बहिर्जी आणि विठोजींनी 2000 वरती हल्ला चढवला तर तिकडे संताजी घोरपडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिर्जी घोरपडे निघाले. विठोजी चव्हाण आणि 2000 मावळे, फक्त हे 2000 मावळे औरंग्याची गुर्मी उतरवायला सज्ज होते. संताजी, मालोजी, बहिर्जी आणि विठोजी 2000 मावळ्यांना सोबत घेऊन दिवे घाटात आले. संताजींनी आपल्या सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितगुज केले. एवढ्या मोठ्या सैन्यात कसे घुसायचे, त्यांच्यावर आक्रमण कसा करायचा आणि कुणावर कुणी हल्ला करायचा आणि तिथून निसटायचे कसे, हे सारे काही ठरले. गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे खूप सारी मदत मिळाली होती. काही काळात आता सरळ तुळापूरमध्ये धुमाकूळ घालायचा. आपल्या सैन्याला तुळापूरच्या दिशेने सकाळी चालण्याचे संताजींनी आदेश दिले. दुपारपर्यंत मावळे तुळापूरच्या रानामध्ये घुसले. आता संध्याकाळ होऊ लागली होती. सर्वत्र अंधार पडू लागला होता. जे ठरले आहे त्याचप्रमाणे सर्व काही पार पडण्यासाठी सर्वांचे कौशल्य, शौर्यता आणि प्रसंगवधानता पणाला लागणार होते. हीच खरी वेळ होती अग्निपरीक्षेची. औरंग्याची छावणी आता काहीच अंतरावर होती. आता मोगल सैनिकांच्या मशाली डेऱ्यावरती दिसू लागल्या होत्या. संताजींनी आपल्या सैन्याला सावध केले. सर्वजण सावधपणे पुढे जाऊन थांबले होते. कुणीही अतिघाई पण करू नये असा आदेश संताजींनी सर्व सैनिकांना दिला. संताजींनी व्यवस्थित सर्व अंदाज घेतला. मोगलांची एक तुकडी बाहेर पहारा देत होती. संताजी यांनी निरोप पाठवला, बादशाहच्या लष्करातले मराठा सरदार आलेले आहेत. मोहिमेवरती गेलो होतो, बदली स्वार आलेत म्हणून परत लष्करात जातो आहे. यावरून संताजी घोरपडेंना मोगलांची किती अचूक माहिती होती याचा आपल्याला अंदाज येतो. मोगल सैन्यामध्ये आता बाहेर जाण्याची जी खूण होती ती खूण देखील संताजींनी आपल्या गुप्तहेर मार्फत अगोदरच माहीत करून घेतलेली होती. संताजींनी ती खूण त्या मोगलांना पटवून दिली. आता अशी खूण पटवून दिल्यामुळे हा देखील आपल्या बादशाहच्या चाकरीतीलच आहे हे त्या मोगलांना वाटले. आता हे आपल्याच बादशाहच्या चाकरीतील सैन्य आहे असे समजून त्याने त्या सैन्याला वाट करून दिली. मावळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला होता. फक्त जे पहारा देत होते तेच सैन्य तितके जागे होते. बाकी सारे सैन्य झोपलेले होते. या संधीचे सोने करायचे असे संताजींनी ठरवले. त्यांना औरंग्याचा तो भव्य दिव्य डेरा समोर दिसत होता. अर्थातच त्याच्या सभोवताली सैन्याचे एक सुरक्षा कवच होतेच. आता संताजींनी आपल्या सैन्याची 2-3 तुकड्यामध्ये विभागणी केली. एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ सुरू झाला होता आणि त्याच क्षणी औरंगजेबाच्या छावणीवरती देखील हल्ला सुरू झाला होता. गाढ झोपी गेलेल्या औरंग्याच्या सैनिकांना काही कळायला मार्ग सुचत नव्हता की नेमके चालले काय. आपली इतकी लाखोंची फौज असताना कोणी आपल्या फौजेमध्ये घुसून आपल्यावरती हल्ला करेल हे कधी त्यांच्या ध्यानीमनी देखील आले नसेल. तिथे एक छावणीच्या अगदी मध्यभागी औरंग्याचा डेरा होता. त्या तंबूचे नाव होते गुलालबाग. औरंग्याच्या त्या डेऱ्यावरही मावळ्यांनी आक्रमण केले. संताजी घोरपडे हातामध्ये तलवार घेऊन पुढे आले. जिथे औरंग्या दिसेल तिथे त्याला पहिला आडवा करायचा असा निर्धारच मनाशी करून मावळे तिथे शिरले होते. मात्र त्याच वेळी बाहेर काहीतरी चालू आहे ही चाहूल लागताच औरंग्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले. समोर जो मुघल दिसेल त्याला मावळे आता कापत पुढे पुढे जात होते. नेमके या वेळेला काय घडते हे समजायला कुणाला काही मार्गच नव्हता. संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे दोर सोडले. त्याबरोबर तो डेरा खाली कोसळून पडला. त्या डेऱ्यावरती सोन्याचा कळस लावलेला होता. विजयाची निशाणी म्हणून संताजीने तो सोन्याचा कळस कापून घेतला. जो समोर येईल त्या मुघलाला मावळे अक्षरशः कापत
पुढे सरकत होते. औरंग्याची छावणी उद्ध्वस्त करणे, ज्याचे नुकसान करता येईल ते करणे, नासधूस करणे, हे सारे तिथे मावळ्यांनी केले. सर्वत्र हर हर महादेवचा नारा गुंजत होता. आता इतके सारे काही झाल्यावरती औरंग्याचे सैनिक सतर्क झाले होते आणि ते पुन्हा लढाईसाठी तयार झाले होते. हे पाहून संताजी घोरपडे यांनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा केला. सर्वत्र काळाकुट्टा अंधार पसरलेला होता आणि त्यातच छावणीमध्ये सर्वत्र गोंधळ उडालेला होता. याचाच फायदा घेऊन मराठी मावळे जसे शक्य होईल तसे त्या छावणीतून बाहेर पडले. सर्वत्र अंधार असल्यामुळे मोगल सैनिकांना हे कळणे शक्य नव्हते की ते कोणाशी लढत आहे. ते आपापसातच लढू लागले. आलेले सैन्य हे छत्रपतीच्या सैन्यातील सैन्य आहे की बादशाच्या चाकरीतील मराठी सैन्य आहे हे त्यांना कळायलाच मार्ग नव्हता. हा गोंधळ दूर होण्याच्या अगोदरच संताजी आपल्या सैन्याला घेऊन त्या छावणीतून बाहेर निसटले. मावळे जसे तिथून बाहेर पडले तसा त्यांनी प्रथम कोंढाणा गाठला. मावळे कोंढाण्यावरती पोचले खरे, पण औरंग्यासाठी सोडून गेले एक भीतीची लाट. जर 2000 मावळे 5 लाखाच्या सैन्यामध्ये घुसून त्यांना सळो की पळो करू शकतात, तर ते काहीही करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. मराठ्याचे हे धाडस पाहून औरंग्या मनातून पुरता घाबरून गेला होता. शिवछत्रपती गेले, संभाजी महाराजांना संपवले म्हणजे मराठा आपल्या हाती येतील ही आपली इच्छा चुकीची होती हे तो आता जाणून गेला होता. दहशत म्हणजे काय असते हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिले. आपण 5 लाख सैनिक असताना देखील मराठ्यांच्या 2000 सैन्याने आपली इतकी तारांबळ उडवली हे सत्यच औरंग्याचे सैन्य पचवू शकत नव्हते. आपल्या एवढ्या मोठ्या सैन्यात घुसून मराठ्यांनी तळाचा कलश कापून नेला हा विचार करूनच त्यांना घाम फुटत होता. मराठी माती जिंकण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या त्या औरंग्याला मराठ्याने या मराठी मातीतच गाळला. त्याच्यापेक्षा मोठा शौर्य ते काय असू शकते? थोर ते राजे आणि थोर ते मावळे.